6वी झूम मराठीमध्ये मी 6वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये पोहे जराही न शिजवता पोह्याची कुरडई कशी करायची हे बघतोय। ही कुरडई करायला खूप सोपी आहे आणि खायलाही तितकीच खमंग कुरकुरीत लागते। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कुरडई बनवण्यासाठी सुरुवातीला मी इथे 250 ग्राम म्हणजेच पाव किलो पातळ पोहे घेतलेत। कुरडईसाठी आपल्याला अशा पातळ पोह्याचाच वापर करायचा आहे। या पोह्यामुळे आपली कुरडईची तार जी आहे अगदी व्यवस्थित पडते आणि यापासून कुरडईसुद्धा मस्त हलकी होते तळल्यानंतर। आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, तर त्यासाठी आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचे। भरपूर पाणी घातल्यामुळे काय होतं की सर्व पोहे आहेत ते एकसारखे भिजले जातात। त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये पाणी घालायचे आणि हाताने पोहे थोडेसे असे प्रेस करायचे, जेणेकरून आपले पोहे अगदी छान भिजतील। पोहे भिजले की लगेच अशा प्रकारच्या चाळणीवरती आपल्याला पोहे काढून घ्यायचे त्यातलं पाणी काढण्यासाठी। पोहे खूप जास्त वेळही पाण्यात ठेवायचे नाही, नाहीतर याचं मिश्रण जे आहे पातळ होऊ शकतं। आता हाताने थोडंसं आपण याला प्रेस करायचं अशा प्रकारे, म्हणजे यातलं एक्स्ट्राचं पाणीसुद्धा पूर्ण खाली जाईल। आता यावरती झाकण ठेवायचे आणि पोहे भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटे साईडला ठेवून द्यायचे। आता 15 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता पोहे आपले अगदी छान भिजलेत। आता हे पोहे आपण मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे। आता यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे, अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे। पापडखार घातल्यामुळे कुरडई छान फुलते। आता हे पोहे आपल्याला अगदी छान मळून घ्यायचे। याला तुम्ही जितकं चांगलं मळून घ्याल तितकीच कुरडई तुमची परफेक्ट बनते। तुमच्याकडे जर पापडखार नसेल तर तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालतं। पापडखार नाही घातला तरीसुद्धा कुरडई छानच फुलते, पण पापडखार घातल्यामुळे कुरडई जी आहे अगदी 4 पटीने जास्त फुलते, म्हणून मी पापडखार यामध्ये थोडासा घातलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण मी अगदी छान एकजीव करून घेतलेलं आहे। 3 ते 4 मिनिटे मी याला अगदी व्यवस्थित मळून घेतले। आता आपलं हे पीठ तयार झाले। आता आपण हात स्वच्छ करून घेऊन लगेच कुरडई बनवायला सुरुवात करायची आहे। तर इथे मी सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला कुरडईची प्लेट देखील लावून घेतली आहे। सोऱ्याला मी तेल किंवा पाणी काही लावलेलं नाही, असंच यामध्ये हे पीठ भरून घेते। तर सोऱ्या भरताना आपल्याला पीठ चांगलं प्रेस करत भरायचे, जेणेकरून कुरडई पाडताना मध्येच तुटणार नाही। तर अशा पद्धतीने आपण यामध्ये पीठ भरायचे आणि खूप कडेपर्यंतही पीठ भरायचं नाही। सोऱ्या बंद करण्यासाठी थोडीशी जागा आपल्याला शिल्लक ठेवायची। आता लगेच आपण सोऱ्या बंद करून कुरडई बनवायला सुरुवात करायची। कुरडईसाठी इथे मी पॉलिथिन शीट अगोदरच अंथरून घेतली आणि त्याला बिलकुलसुद्धा तेल लावलेलं नाही। तेल न लावता सुद्धा ही कुरडई वाळल्यानंतर आपोआप सेपरेट होते आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपली कुरडई तयार झालेली आहे। आणि कुरडईची तारसुद्धा पहा, शेवयाची तार असते अगदी तशीच आपली ही कुरडईची तार तयार झालेली आहे। ही कुरडई पाडताना मला बिलकुलसुद्धा त्रास होत नाही, म्हणजे आपलं पीठसुद्धा परफेक्ट तयार झालं आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। आता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व कुरडया तयार करून घेते। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व कुरडया मी तयार करून घेतल्यात आणि खूप सुंदर आपल्या पोह्याच्या कुरडया तयार झाल्यात। आता तयार कुरडया आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। 3 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता कुरडया आपल्या अगदी मस्त वाळलेल्या आहेत आणि खूप सुंदर आपल्या कुरडया तयार झाल्यात। कुरडई वाळल्यानंतर कुठेही तुटलेली नाही, अगदी परफेक्ट आपली कुरडई तयार झाली आणि कुरडईची तारसुद्धा पहा अगदी परफेक्ट तयार झाली। 1 किलो पोहे असतील तर त्यामध्ये तुमच्या 70 ते 80 कुरडया बनून तयार होतात। आता तयार कुरडया मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते। इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि अशा प्रकारे कुरडई तळून घ्यायची। तुम्ही पाहू शकता कुरडई आपली मस्त फुललेली आहे आणि खूप सुंदर पांढरी शुभ्र ही कुरडई तयार झाली आहे। आणि या कुरडया तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाहीत, म्हणजेच कुरडया तेल पित नाहीत। करायलाही खूप सोप्या आहेत आणि खायलाही तितक्याच खमंग कुरकुरीत लागतात। तर तुम्ही सुद्धा आता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने पोह्याच्या कुरडया ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। आणि तुम्ही माझी ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे।
तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.